प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याबाबत कोल्हापुरात सकल मराठा समाजाची निदर्शने। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी दुपारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला। या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून कोल्हापुरात याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे। याबाबत आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाने जोरदार निदर्शने करण्यात आली। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। हा हल्ला सरकार पुरस्कृत आहे असा गंभीर आरोप यावेळी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आला। त्यांचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, ठोक्याचं ठोक हेच आमचं उत्तर असा इशारा यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व मराठा समाजाचे वैचारिक नेतृत्व व ज्यांनी युवकांच्यासाठी अगदी प्रचंड असं काम केलेलं आहे, असे आमचे प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याला या ठिकाणी मी निषेध करायला जमलेलो नाही, तर ठोक्याला ठोका आणि त्यांचा कशा पद्धतीने बंदोबस्त करायचा म्हणून मराठा समाजासह कोल्हापुरातील विविध जाती धर्मीचे लोक जे शाहू विचाराने प्रेरित झालेले आहेत ही या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहोत। या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला कोश्यारी असेल, सोलापूरकर असेल, त्याचबरोबर कोरटकर असेल यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळी ही मंडळी कुठं बिळात जाऊन बसलेली होते, कुठे हे भ्याड कुठे चिडीचॉप झालेले होते आणि आता शिवाजी महाराजांच्या प्रेमाचं आव्हान होऊन वेगळी प्रेम दाखवून आमच्या नेत्याला जर कोण अशा पद्धतीने काळा मागत असेल तर त्याचा आम्ही बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि यापुढे ही लढाई आमची ठोक्यास ठोका असणार आहे। कारण संभाजी ब्रिगेडचा तुम्ही नाद केलेला आहे, या पुढच्या आंदोलन बघितलेलं आहे आणि याला आम्ही सगळे मराठा समाज नाही सर्व समाज इथे एकत्र आलेला आणि कोल्हापूरचा हा पुरोगामी विचाराला कोण धक्का लावाल तर याद राखा। यावेळी चंद्रकांत पाटील, राजू सावंत, रुपेश पाटील, शशिकांत पाटील, हिंदुराव हुजरे, इंद्रजित सावंत, उमेश पवार, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, शैलजा भोसले, उमेश सूर्यवंशी यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।